श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा कपिल महामुनींची स्वारी आईला भगवंताकडे जाणाऱ्या विविध मार्गांबद्दल सांगतायत. योग मार्ग सांगितला, भक्ती मार्ग सांगितला. आईने बघितलं, बाळा, कालस्येश्वर रूपस्य परेशांच परस्यते स्वरूपं बत कुर्वन्ति यद्धेतु कुशलं जनाः. बाळा, ज्याच्या भयामुळे लोक शुभकर्मांना प्रवृत्त होतात आणि जो ब्रह्मादिकांहूनही श्रेष्ठ आहे, त्या सर्व समर्थाच्या काळाचं स्वरूपसुद्धा मला सांगावं, आणि जो काळपुरुषाला न घाबरता आपल्या जीवनामध्ये देहासक्त होतो, त्याच्या अधोगतीचं वर्णनही मला सांगावं, अशी माझी इच्छा आहे. कपिल महामुनी बघतायत, आई, मी तुला भक्तियोगश्च योगश्च मया मानव्युदीरितः ययोरेकतरेणैव पुरुषः पुरुषं व्रजेत. मी तुला असा भक्तियोग आणि अष्टांग योग सांगितला की ज्यापैकी एक योग करण्यानेही जीव भगवंताची प्राप्ती करू शकतो. भगवान परमात्मा परब्रह्माचा अद्भुत प्रभाव संपन्न, तसंच जगातील पदार्थांच्या नानाविध वैचित्र्याला कारण असणारा स्वरूप विशेषच काल या नावाने प्रसिद्ध आहे. भगवंतच काल आहे. आई, हे बघ, प्रकृती आणि पुरुष याचीच रूपं आहेत, तसंच त्याच्यापासून वेगळीसुद्धा आहेत. नाना प्रकारच्या कर्मांचं मूळ अदृश्य तो हाच काळ आहे, आणि याच्यापासून महत्त्वादींच्या अभिमानी भेददर्शी प्राण्यांना नेहमी भय होत असतं. जो सर्वांचा आश्रय असल्याकारणाने सर्व प्राण्यांमध्ये प्रविष्ट होऊन भूतांच्या द्वारेच त्याचा संहार करतो, तो जग चालविणाऱ्या ब्रह्मदेवांचाही प्रभू भगवान कालच यज्ञांचे फळ देणारा विष्णू आहे. आई, तुला सांगू, हा काळ कुणाचा मित्र नाही, कुणाचा शत्रू नाही, कुणाचा सगळा सोयरा नाही. हा नेहमी सावध असतो आणि आपल्या स्वरूपभूत अशा श्री भगवंताचे विस्मरण होऊन भोगरूपी प्रमादात पडलेल्या प्राण्यांवर तो आक्रमण करून त्याचा संहार करतो. याच्या भीतीनेच वारा वाहतो, याच्या भयानेच सूर्य तापतो, याच्या भयाने इंद्र वर्षाव करतो, आणि याच्याच भयाने तारेही चमकतात. यद्भयाद्वातिवातोयम सूर्यस्तपति यद्भयात् यद्भयाद्वर्षते देवो भागणो भाति यद्भयात्. याचं भय सगळ्यांना आई. याच्याच भीतीने वनस्पती, वेली इत्यादी योग्य वेळी फळं फुलं देतात. याच्याच भीतीने नद्या वाहतात. याच्या भीतीने समुद्र किनाऱ्याच्या बाहेर जात नाही. याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो आणि पर्वतांसह पृथ्वी पाण्यात बुडत नाही. त्याला भय आहे याच काळाचं. याच्या आज्ञेनेच आकाशात जिवंत प्राण्यांना अवकाश देते आणि महत्त्व अहंकाररूपी शरीराचा 7 आवरणांनी युक्त अशा ब्रह्मांडाच्या रूपाने विस्तार करते. या काळाच्याच भयाने सत्वादी गुणांचे अभिमानी विष्णू आदी देव, ज्यांच्या अधीन हे सर्व चराचर जग आहे, आपल्या जगत रचना इत्यादी कार्यात युगक्रमानुसार तत्पर असतात. त्यांची भीतीसुद्धा काळच आहे. अविनाशी काळ स्वतः अनादी आहे, परंतु दुसऱ्यांना उत्पन्न करणार आहे. तसं स्वतः अनंत असूनही दुसऱ्यांचा अंत करणार आहे.
हा पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करीत सर्व जगाची निर्मिती करतो आणि आपली संहार शक्ती जो मृत्यू त्याच्याकडून यमराजाला सुद्धा मारून त्याचा अंत करतो, तो हा काळ आहे. म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणले, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी ग्रासावया. काळ जवळ जवळ येतोय. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना तुझ पाठीची बहीण, शेजेची कामीन कामान ये. सोडविना तुझ देशीचा चौधरी, आणि क व्यापारी भली भली. मना तुला असं वाटल हा मला वाचवल, तो मला वाचवल. नाही, काळ येऊन उभा राहिला ना. तुकाराम महाराज म्हणतात, सोडविना तुझ, तुला कोणीही सोडवू शकत नाही. पण तुकाराम महाराजांनी एक ओळ सुंदर लिहिली की बाबा यापैकी तुला कोणीही सोडवू शकत नसलं जरी तरी तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. हे बघ, कोणीही सोडवू शकलं नाही तरी एक सोडवणार आहे, एका चक्र पाणी वाचून या. देवाशिवाय या काळाच्या गतीतून तुला कोणीही सोडवू शकणार नाही. म्हणून त्या भगवंताचं भजन करा. समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणले, बाबा रे, होता काळाची आटाटी, कोणी घालू शके ना पाठी. सर्व त्रास ताटा तुटी, सर्व त्रास ताटा तुटी. सगळ्यांना सगळेजण त्याच्यात आले. सर्व त्रास ताटा तुटी, मागे पुढे श्रीराम. मागे पुढे सगळ्यांना जायचंय. कालचक्र असं आहे की सगळ्यांना जायचंय, कोणीही सोडवू शकणार नाही. काळासमोर सगळेजण समसमान आहेत. काळासमोर कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. म्हणून भगवंतानी तुम्हाला मला दिलेला काळ आणि वेळ हे इतकं व्यवस्थित वापरली पाहिजे. कधी कोणती कशा प्रकारे कशामध्ये आपली वेळ घालवली पाहिजे हे निश्चित झालं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपली घटका भरेल त्यावेळेला काळचक्रासमोर कितीही मोठा वैद्य, कितीही मोठा मांत्रिक, कितीही मोठा ज्ञानी असो, विज्ञानी असो, समर्थांनी सांगितलं सगळेजण पाठीमागे आहे. काळ सगळ्यात बलवान आहे. म्हणून कपिल महाराज म्हणतात, आई, जसा वाऱ्याने उडून जाणारा मेघांचा समूह त्याच्या ताकद जाणत नाही, त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा बलवान काळाच्या प्रेरणेरी निरनिराळ्या अवस्था व योनींमध्ये भ्रमण करीत राहतो. परंतु त्याचा महापराक्रम त्याला कळत नाही की हा काळ एवढा बलवान आहे की जीव सुखाच्या अभिलाषेने ज्या ज्या वस्तू मोठ्या कष्टाने मिळवतो त्या भगवान काळ नष्ट करतो. त्यामुळे त्याला अत्यंत दुःख होतं. यद्ध्रुवस्य देहस्य सानुबंधस्य दुर्मतिः, ध्रुवाणी मन्यते मोहात गृहक्षेत्र वसूनिच. आई, काळ कितीही बलवान असला तरी मोहामध्ये अडकलेला मंदमती जीव मोहामुळे आपलं हे नाशवान शरीर व त्याच्या संबंधित घर, शेत, धन हे सगळं नित्य आहे समजतो आणि तिथे त्याचा घात होतो. या संसारात हा जीव ज्या ज्या योनीत जन्म घेतो त्यातच आनंद मानू लागतो आणि त्यापासून विरक्त होत नाही. या भगवंताच्या मायेने असा मोहित होतो की कर्माप्रमाणे नरकातल्या योनींमध्ये जन्म घेऊन तेथील विष्टा आदी तुच्छ भोगांमध्ये सुख मानल्या कारणाने ती योनी सोडू इच्छित नाही. त्याला तिथेच सुख वाटतं. किती वाईट अवस्था आहे ना. खरंच मंडळी, एकदा त्याच्यातून बाहेर येऊन बघा. एकदा आपण त्याच्यातनं बाहेर आलो तर आपल्याला कळेल की आपण खरंच आतापर्यंत या नाशवंत जगामध्ये किती आपला अमूल्य वेळ घालवला. हा काळ आपल्याला ग्रासायला येतोय, पण आपण किती मोहामध्ये अडकून पडलो. किती म्हणजे अहो, आपली अवस्था अशी आहे की एकदा बघा, आपण नाल्याच्या जवळून जात असतो ना, तेव्हा आपल्याला दुर्गंधी येते. पण त्याच्या आजूबाजूला अनेक वस्त्या असतात, अनेक घरं असतात. आपण बघतो जाता जाता आपण पटकन नाकाला आपल्या कपडा लावतो, किती घाण वास येतोय असं म्हणतो.
पण तिथे आजूबाजूला जी वस्तीत लोक राहतात, आपण जर त्यांना विचारलं का हो तुम्हाला इथे दुर्गंधी येत नाही, ते म्हणतात नाही. का? कारण त्या दुर्गंधीजवळ राहून 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 त्यांना त्या दुर्गंधीची इतकी सवय झालेली असते की नंतर त्यांना ते दुर्गंध आहे ह्याचा सेन्स, याचा जाणीवेचा भागच संपलेला असतो. मग त्यांना असं वाटत नाही की इथे घाण आहे, पण आपण तिथून जात असताना आपल्याला त्याची दुर्गंधी येते, कारण आपण कधी त्यामध्ये राहिलेलो नाही. तशी अवस्था आहे. संसारातनं पार केलेले जे महात्मेत, या संसार भयातून आणि या संसार भवातून जे बाहेर आलेत, त्यांना जेव्हा कळतं की खरंच ही दुर्गंधी आहे, हे संसाररूपी काळचक्र असं आहे की ज्याच्यामध्ये माणसाला फक्त दुःख, दैन्य, आपदा, अज्ञान एवढंच पडणार आहे, जर तो कायम याच आपलं शरीर, स्त्री, पुत्र, गृह, पशु, धन या बांधवांमध्ये आसक्त होऊन त्यांच्या संबंधात अनेक प्रकारचे मनोरथ करीत स्वतःला मोठ्या भाग्यशाली समजत बसला तर त्याची अवस्था वाईट होणार आहे. करायचा नाही असं नाही, प्रपंच करायचाच आहे. माऊलींनी उगीच सांगितलं नाही की असोनी संसारी जिव्हे वेगू करी, संसारात असा, पण संसारात असताना आपल्याशी याचा संबंध आहे, हे सगळं आपल्याच मालकीचं आहे नाही, अजिबात नाही. हे आपल्या मालकीचं नाही. ममत्व दुःखाला कारणीभूत आहे. त्यांचं पालन पोषण चिंतेने याचं संपूर्ण अंग काळजीने जळत असतं, तरी दुर्वासनांमुळे हृदय दूषित झाल्या कारणाने हा मूर्ख नेहमी त्याच्यासाठी निरनिराळं पाप करत राहतो. कुलटा स्त्रियांनाही एकांतात दाखविलेल्या कपटपूर्ण प्रेमामुळे आणि मुलांशी गोड गोड गोष्टी बोलण्यात मन आणि इंद्रियाने गुंतल्याने गृहस्थ घरातील दुःखप्रधान तुच्छ कर्मांमध्ये लिप्त होऊन जातो. त्यावेळी सावध होऊन जर त्याला एखाद्या दुःखाचा प्रतिकार करण्यात यश मिळालं तर तो त्याला सुख म्हणतो आणि तिथेच रममाण होतो. आई इथून तिथून भयानक हिंसावृत्तीने धनाचा संचय करून अशा लोकांचं पोषण करतो की ज्यांचं पोषण करण्यामुळे हा नरकात जातो. स्वतः तर त्यांच्या खाण्यापिण्यातून उरलेले अन्न खाऊन राहतो. वारंवार प्रयत्न करूनही जेव्हा याची उपजीविका चालत नाही तेव्हा हा लोभाने अधीन होऊन दुसऱ्याच्या धनाची इच्छा करू लागतो. जेव्हा दुर्दैवाने याचं कोणताही प्रयत्न सफल होत नाही, हा मंदमती बुद्धी जीव निर्धन होऊन कुटुंबाचे भरण पोषण करण्यात जेव्हा असमर्थ होतो तेव्हा अत्यंत दीन आणि चिंतातूर होऊन दीर्घ सुस्कारे सोडू लागतो. हा आपले पालन पोषण करणारे असमर्थ आहे असे पाहून ते स्त्री पुत्रादी याचा पहिल्यासारखा आदर करीत नाही. मंडळी, मोरोपंतांनी सुद्धा किती सुंदर आर्या लिहिली आहे की कांतेला पतिमान्य तोची जगती, जो काळ असे जोड काळ. बायकोलाही तोच पतिप्रिय आहे जो धनाचा संचय करतो. संपत्ती विण ती त्या गणित असे, जैसा कडू दोडका. हा काळ एवढा भयावह आहे की हाच प्रेम निर्माण करतो, हाच दया उत्पन्न करतो आणि नंतर हाच क्रोध उत्पन्न करतो, हाच द्वेष उत्पन्न करतो, हाच काळ तिरस्कार निर्माण करतो आणि जे आपले वाटतात तेच आपल्याला सोडून जायला लागतात. आई, काळाच्या गतीने एक दिवस याच्यासमोर मृत्यू येऊन उभा राहतो आणि जेव्हा याचा मृत्यू होतो त्यावेळेला हा पंचभूतांनी बनलेला देह इथे जरी विसर्जन केला तरी आत्म्याचा पुढील प्रवास सुरू होतो. काही सांगू आई, पुढच्या प्रवासात सुद्धा किती भय, किती यातना, किती दुःख आणि कशा कशा प्रकारे कर्माचे भोग प्राप्त होतात, त्यांनी हा जीव अत्यंत दुःखी होतो. आई, या दुःखाला यमयातना म्हणतात. श्रोतेहो, कपिल महामुनींनी तो भयावह मार्ग यमदेवापर्यंत जाण्याचा प्रवास, जीवाचा दुःखित होण्याचा प्रवास, त्यातून सुटका होण्याचा उपाय कोणकोणत्या प्रकारे काय काय सांगितला उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.